श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 13। औसाला गस्त घालताना आवेश। रात्रीला राखण करावयाची पाळी सर्वांनाच लावलेली होती। त्या दिवशी राखण करायची पाळी औसाची होती। सर्वज्ञांना पूजा वसर झाला। नंतर जेवण झाले, गुळणा केला, विडा घेतला आणि झोपले। औसाने दाराजवळ अंथरूण घातले, भक्तजनही झोपायला गेले। मग औसा गस्त घालू लागली। गावातील मुले एकत्र जमली। ते म्हणाले, चला रे, यांना भीती दाखवू। हे रानात राहतात, काला करून खातात, यांच्याने आपले काय वाकोडे होईल। त्या दिवशी सावखेड्याचा बाजार। व्यापाऱ्यांनी पोळ्या भाजल्या होत्या। तो विस्तो मातीच्या खापरात भरून घेऊन आले। टेकडावरून गुंफेकडे एकदम विस्तो फेकला आणि औसा उठली। गंगावरील पांघरून काढले, तेच विस्तवाचे खापर हातात घेतले। खाईन रे, घेईन रे असे म्हणत मुलांच्या पाठीमागे धावली आणि ती मुले भ्याली, पळाली आणि औसाचे भीती उत्पन्न करणारे शब्द त्यांच्या कानावर पडतच गेले। कोणाचे गुडघे फुटले, एकाचे दात पडले, एकाला ताप भरला। गजबज ऐकून सर्वज्ञ बाहेर आले। सर्वज्ञ म्हणाले, हे काय नायका, खाईन रे असे म्हणत धावलात? तुम्ही काय डाकीन? एखादा बेशुद्ध पडला तर काय करणार? ऐसे भय नुपजविजे की? मग उजाडल्यावर येलन भट्ट आणि महाजन सर्वज्ञांच्या दर्शनाला आले, दंडते घातले, श्रीचरणा लागले। मग येलन भट्टांनी विचारले, जीजी, रात्रीला काय उपद्रव झाला? सर्वज्ञ म्हणाले, हो झाला। ते कसे म्हणत होते? हे रानात राहतात, काला करून खातात, यांच्याने काय होईल? परंतु हे ऐसी उघडी नागवी दिसते, असती परी याची वास कोणाही पावो नये। याही एकूप अभिमानीये आती, ते जरी शोभले होईल तरी मा काही करीती, ऐसे आचपण न कीजे की गा। येलन भट म्हणाले, न शोभता तर इतके झाले, तर शोभल्यावर काय गती होईल? मग ते गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।